हिंदूचा प्रश्न झाला. त्यानंतर ते काय म्हणतात ते गर्द बिर्द काय ते हे आपल्या मुलांना काही माहीत नसताना हे शब्द त्याच्या कानावर पडत आहे. आता विचार करा, छोटी मुलं त्यात रील्स बघताय, म्हणजे त्या काही कोणत्या सभेच्या उलट बघतायत ती मुलं. त्या दिवशी तोटा तो आमचा म्हणायला लागला, बाबा हे काय आहे, आमच्या वाडीत काय चालू आहे, व्यवसाय व्यवसाय म्हणताय, गर्द म्हणताय, गांजा म्हणताय, हे काय आहे. आता त्या मुलाला मी काय उत्तर देऊ सांगा तुम्ही. मी उत्तर देऊ शकतो काही व्यवसाय किंमत म्हणजे काही चालतंय आमचं वाडीत, मी त्याला काय उत्तर देऊ. म्हणजे ते चितुळे बनावत होत आहे. विचार करा, म्हणजे नापुसकी किंवा जी काही बंधन होती ती कोणाची होते, आमची होते. त्यासाठी आम्ही रिपोर्ट लावू. कारण तुम्ही शितोडे मिळवताय, खोटे आरोप करताय, पण त्याच्या तिच्या परिणाममुळे होत आहे तर आमच्या ग्रामस्थांवर होत आहे. यासाठी आम्हाला एकटा लागतं. आणि विनाकारण खोटे आरोप करू नका. त्याच्यावर खोटे आरोप करून करून तुम्ही दमलाय. खरं असते तर पुरावे घेऊन या. अगदी ग्रामपंचायत स्तरापासून तहसील, SP, कलेक्टर सगळं तुम्ही केलेलं आहे, पण कुठचाही पुरावा तुमच्यापर्यंत येत नाही. 2-2-3-3 वेळा पोलिसांनी त्यांची इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे, काहीही पुरावे नाही. प्लस CC कॅमेरे त्यांचं पूर्ण CC कंट्रोल आहे. तुम्ही CC कॅमेरे त्याची चेक करा ना, त्यातही काय होत नाही. तरी पण ओरड चालूच आहे. का अशी ओरड करतात. हे मुद्दे तुमच्या पोटनं कुठे करण्याची ताकद आहेत का की सर. आता यांची जी जागा आहे ती कुठे डोंगरात नाहीये, अगदी आपल्या रस्त्यापासून राज्यमार्गापासून अगदी 100 मीटरच्या आत आहे. आणि विचार करा, आपलं पोलीस प्रशासन एवढं काही झोपलेलं आहे का, की असे धंदे असे रस्त्याच्या कडे व्हायला की डोंगरात पण नाही. तर आपल्या प्रशासनावर विश्वास आहे ना, तरी पण तुम्ही कुठे आरो बघा. खोटे आरोप करण्याची जी काही वेळ आहे जी आहे ना, ती कितपर्यंत येईल बघ. करा आरोप, पण विचार करू तरी करा. लहान मुलाचा विचार करा, ती वाडीतले कोण लोक आहेत ते बघा.